हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एफ-टी-ए फॉर अ स्टार्ट ऑन इंडिया अँड ट्रेड पॅक्ट्स या द हिंदूच्या एडिटोरियल मधील आर्टिकल बद्दल डिस्कशन करणार आहोत. तर सुरुवातीला आपण एफ-टी-ए म्हणजे काय हे पाहूया. तर एफ-टी-ए चा फुल फॉर्म आहे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. तर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक देशांमध्ये त्यांचा व्यापार सोपा व्हावा, म्हणजे दोन्ही देशाला कमीत कमी टॅक्स द्यायला लागावा, म्हणून ते दोन देश त्यांच्या व्यापारामधील अडथळे होईल तेवढे कमी करण्याचा किंवा रद्द करण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळे त्या दोन्ही देशांमधील व्यापार सोपा होतो आणि दोन्ही देशांमधील गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजेच वस्तू आणि सेवा एकमेकांना त्या दोन्ही देशांना सहजपणे उपलब्ध होतात. अशा प्रकारे या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा दोन्ही देशांना फायदा होतो, त्यामुळे हा केला जातो. तर आपण आज हे आर्टिकल डिस्कस करूया. तर हे आर्टिकल डिस्कस करत असताना आपण हे आर्टिकल पूर्ण इंग्रजीमध्ये डिस्कस करूया आणि त्याचा मराठीमध्ये काय अर्थ आहे हे डिस्कस करूया, जेणेकरून हे आर्टिकल व्यवस्थितरित्या समजायला मदत होईल. चला तर आर्टिकलची सुरुवात करूया. एफ-टी-ए फॉर अ स्टार्ट. स्टार्ट म्हणजे सुरुवात आणि एफ-टी आपण पाहिल्याप्रमाणे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ऑन इंडिया अँड ट्रेड पॅक्ट्स. ट्रेड म्हणजे व्यापार आणि पॅक्ट्स म्हणजे करार. ट्रेड पॅक्ट्स म्हणजे व्यापारातील करार. सपोर्ट फॉर एक्सपोर्ट इज अ मस्ट फॉर सस्टेन गेन्स फ्रॉम ट्रेड पॅक्ट्स. सपोर्ट म्हणजे आधार, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात. इम्पोर्ट एक्सपोर्ट हा शब्द तुम्ही ऐकला असेल तर त्यातील हा शब्द आहे. एक्सपोर्ट म्हणजे निर्यात आणि इम्पोर्ट म्हणजे आयात असतं. सस्टेन गेन्स म्हणजे जे शाश्वत प्रगती किंवा विकास असतो त्याला सस्टेन गेन असं म्हणतात आणि ट्रेड पॅक्ट्स म्हणजे व्यापारातील करार. तर व्यापाराच्या करारातून जर दीर्घकालीन लाभ काही मिळवायचा असेल तर निर्यातीला पाठिंबा देण्याबद्दल आवश्यकता आहे, असे या वाक्यातून सांगितलं आहे. अकॉर्डिंग टू वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मते, अकॉर्डिंग टू म्हणजे च्या मते, इंडिया हॅज एंटर्ड इनटू 20 रिजनल और फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स. एंटर्ड म्हणजे प्रवेश करणे किंवा सुरुवात करणे. रिजनल म्हणजे प्रादेशिक किंवा त्या एखाद्या पर्टिक्युलर प्रदेशातील. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स म्हणजे मुक्त व्यापार करार. तर सुरुवातीला या सांगितलेल्या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मते भारताने आतापर्यंत 20 प्रादेशिक किंवा हे मुक्त व्यापार करार केलेले आहेत, असं या संघटनेचं म्हणणं आहे. दिस काउंट एक्सक्लूड्स द मोस्ट रिसेंट signed with United Kingdom in July and with European Free Trade Association EFTA which came into effect in October. तर या वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं असं म्हणणं आहे की भारताने आतापर्यंत 20 करार केले आहेत आणि ते करार जे आहेत ते पुढच्या लाईन मध्ये दिलेले आहेत. दोन कंट्री त्यांचे करार सोडून 20 झाले आहेत. एक्सक्लूड म्हणजे समावेश न करता, रिसेंट म्हणजे आत्ताचे, पॅक्ट्स म्हणजे करार. तर हे 20 जे करार आहेत ते युनायटेड किंगडम सोबत झालेला करार जुलै मधला आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन ज्याचं की शॉर्ट फॉर्म EFTA आहे त्यांच्यासोबत ऑक्टोबर मध्ये झालेला करार सोडून भारताने हे 20 करार केले आहेत. ऑल्सो अंडर वे आर निगोसिएशन मोस्ट नोटेबली विथ द युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, कॅनडा अँड साऊथ आफ्रिकन कस्टम युनियन. अंडरवे म्हणजे प्रोसेसमध्ये आहेत किंवा तयारीमध्ये आहेत. तर या 20 करारासोबतच भारताचे आणखी काही देशांसोबत करार, उदाहरणार्थ युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका, युरोपियन युनियन, कॅनडा, त्याचबरोबर साऊथ आफ्रिका यासारख्या देशांसोबतही भारताचे करार सध्या चालू आहेत. तर भारत एवढ्या सगळ्या देशांबरोबर करार का करत आहे, तर याचं कारण की भारताला व्यापारामध्ये म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये होईल तेवढा टॅक्स जो आहे तो कमी दुसऱ्या देशांना द्यायला लागेल आणि हा टॅक्स कमी दिल्यामुळे भारताचा व्यापारामध्ये फायदा होईल आणि ॲज अ सिटिझन आपल्याला परदेशातून जेव्हा वस्तू येतील तेव्हा त्या स्वस्त मिळतील. पुढे पाहूया. विथ इंडिया नाऊ फेसिंग अमेरिकन टॅरिफ ऑफ अप टू 50% ऑन की एक्सपोर्ट, देअर आर इंटेन्सिव्ह एफर्ट्स टू फास्ट ट्रॅक दिस ॲग्रीमेंट्स. तर काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिलं असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत ट्रम्प, त्यांनी भारतावर 50% टॅरिफ लावला होता. तर टॅरिफ म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट भारताने जेव्हा अमेरिकेमध्ये एक्सपोर्ट केली असते तर ती वस्तू जेव्हा अमेरिकेमध्ये पोहोचते तेव्हा भारत सरकारला एक्सपोर्टवर जो टॅक्स द्यायला लागतो त्याला टॅरिफ असं म्हणतात. तर अमेरिकन सरकारने भारतातले जे गुड्स किंवा सर्व्हिस होते त्यांच्यावर 50% टॅरिफ लावला होता. तर या टॅरिफमुळे भारतातल्या गोष्टी अमेरिकेत पोहोचताना महाग झाल्या आणि याचा व्यापाराला खूप तोटा होतो. तर या वाक्यामध्ये सांगितलंय की विथ इंडिया नाऊ फेसिंग अमेरिकन टॅरिफ ऑफ अप टू 50% ऑन की एक्सपोर्ट्स. तर आपण आता डिस्कस केल्याप्रमाणे 50% जो टॅरिफ लावला आहे आणि असाच टॅरिफ बाकीच्या देशांनी लावण्याआधी भारत सरकार बऱ्याचशा देशांसोबत करार करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून असा टॅक्स किंवा असे प्रॉब्लेम आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारताला फेस करायला लागणार नाहीत. इंटेन्सिव्ह एफर्ट्स म्हणजे खूप जास्त कष्ट. फास्ट ट्रॅक म्हणजे एखादी गोष्ट लवकर करणे. ॲग्रीमेंट म्हणजे करार. सम रिपोर्ट्स हॅव इवन सजेस्टेड डिस्कशन्स अराउंड अ री-ॲग्रीमेंट विथ रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप.
which India walked away from in 2090 over concerns related to farm sectors and rules of origin. त्याचबरोबर असं पुढे आर्टिकलमध्ये सांगितलं की आणखी एक रिपोर्ट असा आले की ज्याच्यामध्ये की असं सांगितलं आहे की भारताने एक ऑर्गनायझेशन जी की रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप आहे, तर या पार्टनरशिप मधून भारत 2019 ला बाहेर पडला होता. वॉक्ड अवे म्हणजे सोडून जाणे, कन्सर्न्स म्हणजे मुद्दे किंवा शंका. तर भारत सरकार 2019 ला ही पार्टनरशिप का सोडून गेला होता, तर फार्म सेक्टर आणि रूल्स ऑफ ओरिजिन बद्दलचे काही जे इश्यूज होते, त्यामुळे फार्म सेक्टर म्हणजे शेती क्षेत्रातले काही मुद्दे आणि ओरिजिन म्हणजे सुरुवात, या ऑर्गनायझेशनची सुरुवात होण्याबद्दल काही वादग्रस्त मुद्दे होते तेव्हा 2019 ला. त्यामुळे ही ऑर्गनायझेशन भारत सरकारने तेव्हा सोडली होती. त्यानंतर पुढची लाईन पाहूया. However, New Delhi has not accepted accession. At most, it has explored consultative channels. However म्हणजे तरी सुद्धा न्यू दिल्ली हॅज नॉट ऍक्सेप्टेड म्हणजे स्वीकार करणे आणि ऍक्सेशन म्हणजे एखादी गोष्ट औपचारिकरित्या मान्य करणे. तर इथे असं म्हणणं आहे की न्यू दिल्ली म्हणजे भारत सरकारने जरी ह्या संघटनेमध्ये सध्या औपचारिकरित्या परत प्रवेश करणं मान्य केलं नसलं तरी सुद्धा इट हॅज एक्सप्लोर्ड कन्सल्टेटिव्ह चॅनल्स म्हणजे एक्सप्लोर्ड म्हणजे वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेणे, कन्सल्टेटिव्ह चॅनल्स म्हणजे सल्लामसलत करून एखादी गोष्ट सोडवण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे जरी या संघटनेमध्ये भारत सरकार सध्या जॉईन होत नसेल तरी सुद्धा भारत सरकारने सल्लामसलत करून वेगवेगळ्या मार्गांनी या संघटनेसोबत काम करण्याचे पर्याय शोधले जात आहेत. येट ट्रेड डायव्हर्सिफिकेशन डिमांड्स फार मोर. येट म्हणजे तरी सुद्धा, ट्रेड डायव्हर्सिफिकेशन म्हणजे व्यापारातील विविधता, डिमांड्स फार मोर म्हणजे एवढ्या सगळ्या संघटनांसोबत करार केला असला तरी आणखी बऱ्याच गोष्टी करण्याची आवश्यकता आहे, असं या लाईन मध्ये सांगितलं आहे. तर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे आपण पुढच्या लाईन मध्ये पाहूया. डीप डेलिबरेट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कंट्रीज प्रोडक्टिव्ह सेक्टर्स. डीप म्हणजे सखोल, डेलिबरेट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे डेलिबरेट म्हणजे जाणीवपूर्वक, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे रूपांतर, डेलिबरेट ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जाणीवपूर्वक केलेले रूपांतर ऑफ कंट्रीज प्रोडक्टिव्ह सेक्टर्स. प्रोडक्टिव्ह सेक्टर्स म्हणजे देशाचे जे उत्पादन क्षेत्र आहेत त्यांचे सखोल आणि जाणीवपूर्वक रूपांतरण करणे गरजेचे आहे. आणि अँड इंटिग्रेशन इनटू ग्लोबल व्हॅल्यू चेन, आणि या क्षेत्रांचे रूपांतर करून इंटिग्रेशन म्हणजे एकत्रीकरण इनटू ग्लोबल व्हॅल्यू चेन्स. ग्लोबल व्हॅल्यू चेन्स म्हणजे जागतिक मूल्य साखळ्यांमध्ये यांचे रूपांतर करणे गरजेचे आहे, असं या 2 लाईन मध्ये दिलेलं आहे. पुढे पाहूया. कॉमर्स मिनिस्ट्री डाटा शो दॅट सम अर्लियर FTAs विथ आसियान, जपान अँड साऊथ कोरिया हॅव टिल्टेड द ट्रेड बॅलन्स शार्पली अगेन्स्ट इंडिया. तर भारताची जी कॉमर्स मिनिस्ट्री आहे म्हणजेच वाणिज्य मंत्रालय आहे, त्यांच्या एका डाटानुसार म्हणजे त्यांच्या एका जुन्या माहितीनुसार त्यांनी असं सांगितलं आहे की अर्लियर म्हणजे यापूर्वीचे काही जे फ्री ट्रेड अग्रीमेंट होते जे की एशियान, जपान आणि साऊथ कोरिया सोबत झाले होते. तर एशियान ही अशीच एक साऊथ ईस्ट एशिया मधली संघटना आहे ज्याच्यामध्ये की 10+ कंट्रीज आहेत, आणि या संघटनेने साऊथ ईस्ट एशियामधील व्यापार सोपा व्हावा म्हणून या संघटनेची स्थापना केली होती. तर कॉमर्स मिनिस्ट्रीच्या डेटानुसार एशियान, जपान आणि साऊथ कोरिया हॅव टिल्टेड द ट्रेड बॅलन्स शार्पली अगेन्स्ट इंडिया. टिल्टेड म्हणजे एखाद्या दिशेने जास्त झुकते होणे, ट्रेड बॅलन्स म्हणजे व्यापारातील संतुलन, शार्पली म्हणजे बऱ्याच मोठ्या प्रमाणात, अगेन्स्ट इंडिया म्हणजे भारताविरुद्ध. तर कॉमर्स मिनिस्ट्रीच्या मते जे ट्रेड अग्रीमेंट होते एशियान, जपान आणि साऊथ कोरिया यांच्यासोबत झालेल्या भारताच्या व्यापारामध्ये जे व्यापाराचे झुकते माप होते ते भारताच्या विरुद्ध बरेच होते. म्हणजे भारताला या ट्रेड अग्रीमेंट मध्ये, जुन्या ट्रेड अग्रीमेंट मध्ये बरेच नुकसान झाले होते, असं कॉमर्स मिनिस्ट्रीचं मत आहे. The trade deficit with ASEAN widened from $10 billion in 2017 to nearly $44 billion by 2023. तर इथे कॉमर्स मिनिस्ट्रीने टोटल आकडा दिला आहे की एशियन सोबत जे आपण FTA केलं होतं त्याच्यामध्ये 2017 ला $10 बिलियन व्यापारातील जी तूट होती, आणि तीच व्यापारातील तूट पुढे 2023 मध्ये $44 बिलियन झाली होती. म्हणजे बघा, व्यापारामधील तूट बरीच वाढली होती 5 वर्षांमध्ये. अ सिमिलर पॅटर्न होल्ड्स फॉर जपान डिस्पाइट इंडियाज एक्सपोर्ट रायझिंग इम्पोर्ट्स ऑफ हाय व्हॅल्यू कॅपिटल इंटेन्सिव्ह गुड्स हॅव ग्रोन इव्हन फास्टर. तर वर जसं एशियासोबत ट्रेड डेफिसिट बराच वाढला होता, त्याचप्रमाणे सिमिलर पॅटर्न जपानमध्येही घडला होता. डिस्पाइट म्हणजे जरी भारताचे एक्सपोर्ट जपानसोबत वाढत होते, रायझिंग म्हणजे वाढणे, आणि भारत जपानमधून हाय व्हॅल्यू गोष्टी किंवा वस्तू इम्पोर्ट करत होता. कॅपिटल इंटेन्सिव्ह गुड्स म्हणजे जे भांडवल आधारित जे वस्तू होत्या, हॅव ग्रोन इव्हन फास्टर म्हणजे या भांडवल आधारित वस्तू सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या. तरी सुद्धा भारताचा
जपान सोबतचाही ट्रेड डेफिसिट बराच होता असे या वाक्यामध्ये सांगितलं आहे. द रिझन्स आर स्ट्रक्चरल अँड पॉलिसी ड्रिव्हन. तर हे सगळं का घडलं यामागचं रिझन हे सांगितलं आहे की स्ट्रक्चरल म्हणजे संरक्षणात्मक आणि पॉलिसी ड्रिव्हन म्हणजे काही धोरणांमुळे झालेल्या गोष्टी. तर या सगळ्या त्रुटी मागची जी कारण आहेत ती संरचनात्मक सांगितली आहेत आणि काही धोरणामध्ये झालेल्या चुका आहेत किंवा फेरबदल आहेत त्याच्यामुळे या व्यापारातील तोटा झाला होता असं सांगितलं आहे. वाईल FTAs ओपन द डोअर म्युच्युअल रिकग्निशन अरेंजमेंट्स ऑन क्वालिटी स्टँडर्ड्स certifications, rules of origin and other non-tariff barriers were not adequately negotiated. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की वाईल म्हणजे जरी सुद्धा या FTAनी ओपन द डोअर्स म्हणजे या मुक्त व्यापारासाठी दोन्ही देशांची दारे उघडली असली तरी सुद्धा म्युच्युअल रिकग्निशन अरेंजमेंट्स, म्युच्युअल म्हणजे परस्पर, रिकग्निशन म्हणजे एखादी गोष्ट ओळखणे, अरेंजमेंट्स ऑन क्वालिटी स्टँडर्ड म्हणजे क्वालिटीवर एखाद्या गोष्टीच्या क्वालिटीवर भर देणे, सर्टिफिकेशन म्हणजे प्रमाणपत्र, रूल्स ऑफ ओरिजिन म्हणजे त्या गोष्टीची उगम किंवा सुरुवात, अँड अदर नॉन टॅरिफ बॅरियर्स वेअर नॉट ॲडिक्वेटली निगोशिएटेड म्हणजे एखादी गोष्ट व्यवस्थितरित्या ठरवणे. तर या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की जरी मुक्त व्यापार सुरू झालेला असला तरी या सगळ्या गोष्ट म्हणजेच की क्वालिटी स्टँडर्ड, सर्टिफिकेट आणि रूल ऑफ ओरिजिन यासारख्या गोष्टींवर लक्ष न दिल्यामुळे जुने जे फ्री ट्रेड अग्रीमेंट होते त्यांचा जास्त फायदा भारत सरकारला झाला नाही असं सांगितलं आहे. मेनी FTAs were not custom origined to reflect India's sectoral strength nor were consultations with industry bodies sufficiently robust. तर या वाक्यामध्ये सांगितलं आहे की जुने जे FTA होते ते कस्टम डिझाईन म्हणजे आवश्यकतेनुसार डिझाईन तयार करणे. कस्टम म्हणजे आपल्याला जशी आवश्यकता आहे तशी एखादी पर्टिक्युलर गरजेनुसार एखादी गोष्ट तयार करणे. डिझाईन टू रिफ्लेक्ट म्हणजे प्रतिबिंबित होणे किंवा दाखवून देणे. इंडियाज सेक्टोरल स्ट्रेंथ म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील जी ताकद आहे. नॉरवेअर कन्सल्टेशन्स विथ इंडस्ट्री बॉडीज सफिशियंटली रोबुस्ट. जे जुने जे FTA होते ते भारताच्या क्षेत्रनीय ताकदीला प्रतिबिंबित करण्यासाठी अनुकूल रचलेले नव्हते. कन्सल्टेशन म्हणजे सल्लामसलत, तर त्यांनी भारतातल्या उद्योगाशी सल्लामसलतही केली नव्हती असं सांगितलं आहे. The government did little to popularize these agreements domestically, even as partner economies made full use of preferential margins. तर त्यानंतर असं सांगितलं की भारत सरकारनेही देशांतर्गत पातळीवर या करारांचा प्रचार करण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत आणि भागीदारी अर्थव्यवस्थांना सवलतींचा पूर्ण लाभ भेटावा यासाठी बरेच प्रयत्न केले नव्हते. A review of ASEAN, Japan and Korea's FTAs has brought some course attention. रिव्ह्यू म्हणजे एखाद्या गोष्टीचे पुनरावलोकन करणे किंवा एखादी गोष्ट परत एकदा आपण चेक करणे असं म्हणतो, त्याला रिव्ह्यू असं म्हणतात. तर जेव्हा भारत सरकारने एशियन, जपान आणि साऊथ कोरियाचे FTA पाहिले तर त्यानंतर भारत सरकारने आपल्या FTA मध्ये काही बदल केले असं सांगितलं आहे. कोर्स करेक्शन म्हणजे सुधारणा करणे. दिस इज रिफ्लेक्टेड इन मोर बॅलेन्स्ड आउटकम अंडर इंडिया UAE कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट. तर हे जे बदल केले आहेत ते रिफ्लेक्टेड म्हणजे प्रतिबिंबित होणे किंवा मग बदल दिसणे. तर हे जे बदल झाले आहेत ते भारताचे जे सध्याचं भारत आणि UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट सोबत जो करार झाला आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप, त्याच्यामध्ये हे बदल दिसलेले आहेत असं सांगितलं आहे. बॅलेन्स्ड आउटकम म्हणजे परिणाम. नॉन ऑइल ट्रेड टच अबाउट $100 billion इन FY 2025. तर इथे एक आकडा दिला आहे की या बदलामुळे जे नॉन ऑइल ट्रेड म्हणजे तेल सोडून बाकीचा जो सगळा व्यापार झाला होता भारताचा आणि UAEचा, तो व्यापार $100 billion पर्यंत झाला आहे फायनान्शियल इयर 2025 मध्ये असं सांगितलेलं आहे. ॲज इंडिया ॲक्सेलरेट्स निगोशिएशन्स विथ EU अँड US इट मस्ट इंटरनॅशनलाइज दीज लेसन्स. तर पुढच्या वाक्यामध्ये असं सांगितलं आहे की भारत जेव्हा EU आणि अमेरिकेसोबत पुढचे जे आता करार करत आहे, ॲक्सेलरेट्स म्हणजे त्या दिशेने वाटचाल करणे किंवा मग धाव घेणे, निगोशिएशन्स म्हणजे जे वाटाघाटी किंवा चर्चा, तर त्याच्यामध्ये भारत सरकारने हे जे धडे आपण घेतले आहेत UAE सोबतच्या चांगल्या व्यापारामधून ते आपण EU आणि US सोबत जे करार होणार आहेत त्याच्यामध्ये तेच वापरले पाहिजे धडे आणि चांगल्या व्यापारासाठी चांगले व्यापार करार केले पाहिजे. तर पुढचं वाक्य पाहूया. इन द केस ऑफ US म्हणजे युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेसोबत करार करत असताना कन्सल्टेशन्स विथ सर्व्हिसेस
seafood, engineering goods and textile exports must shape India's negotiating stance. म्हणजे भारताचं जेव्हा अमेरिकेसोबत हे फ्री ट्रेड एग्रीमेंट होतील तेव्हा भारत सरकारने कोणकोणत्या क्षेत्रावर वाटाघाटी करून एक चांगली भूमिका घेतली पाहिजे असे सांगितले आहे. तर हे जे क्षेत्र आहेत ते कोणकोणते आहेत हे पाहूया. सर्व्हिस म्हणजे सेवा, सीफूड म्हणजे समुद्रातील मासे किंवा त्यासारख्या आणखी ज्या गोष्टी आहेत त्यापासून होणारा व्यापार, इंजिनिअरिंग गुड्स म्हणजे अभियांत्रिकी वस्तू, टेक्सटाईल एक्सपोर्ट्स म्हणजे वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यापार आणि त्याचा निर्यात. तर या क्षेत्रामध्ये भारत सरकारने एक्सपोर्ट करत असताना जास्त काळजी घ्यावी असं सांगितलं आहे. विथ द EU द फोकस मस्ट बी ऑन कार्बन इंटेन्सिव्ह सेक्टर्स. त्याचबरोबर युरोपियन युनियन सोबत व्यापार करत असताना फोकस म्हणजे विशेष लक्ष कार्बन इंटेन्सिव्ह सेक्टर म्हणजे असे काही सेक्टर म्हणजे क्षेत्र जिथे की कार्बनचा जास्त वापर होतो त्यांच्यावर विशेष भर दिला पाहिजे. उदाहरणार्थ सच ॲज आयर्न अँड स्टील अँड सिमेंट. तर लोखंड, स्टील आणि सिमेंट या क्षेत्रामध्ये भारत सरकारने EU सोबत करार करत असताना विशेष लक्ष दिले पाहिजे असं सांगितलं आहे. स्पेशली गिवन द कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम. तर हे जे कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम आहे त्यामुळे भारत सरकारने EU सोबत करार करत असताना विशेष लक्ष दिले पाहिजे असं सांगितलेलं आहे. ट्रेड ॲग्रीमेंट इज ओनली द बिगिनिंग. त्यानंतर सांगितलं आहे की ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे हा जो व्यापाराचा करार आहे ही फक्त सुरुवात असणार आहे. बिगिनिंग म्हणजे सुरुवात. त्यानंतर पुढे द आर्डिओस टास्क ऑफ सपोर्टिंग इंडियाज एक्सपोर्टर्स. म्हणजे हे जे ट्रेड ॲग्रीमेंट आहे ती फक्त एक सुरुवात असणार आहे. एक आर्डिओस टास्क म्हणजे एक कठीण काम साध्य करण्यासाठी. म्हणजे या ट्रेड ॲग्रीमेंटने फक्त व्यापाराला सुरुवात होईल पण तो व्यापार पुढचे काही वर्ष कसा फायद्याचा होतोय किंवा नुकसानाचा होतोय यावर भारत सरकारने लक्ष द्यायला हवं आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे किंवा काम केलं पाहिजे हे पुढच्या वाक्यामध्ये सांगितलं आहे. थ्रू स्टँडर्ड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, टेक्नॉलॉजी अँड मार्केट इंटेलिजन्स मस्ट फॉलो इफ दिस फॅक्ट्स आर टू डिलिव्हर लास्टिंग गेन्स. म्हणजे या फ्री ट्रेड ॲग्रीमेंटचा चांगला फायदा होण्यासाठी भारत सरकारने देशांतर्गत या गोष्टींवर काम केलं पाहिजे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते किंवा बांधकाम यासारख्या गोष्टींवर काम केलं पाहिजे. टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान. मार्केट इंटेलिजन्स म्हणजे व्यापारातील जी महत्त्वाची माहिती आहे त्याची पुरवठा करणे. यासारख्या गोष्टीवर भारत सरकारने व्यापारासोबतच काम केलं पाहिजे तरच या व्यापाराचे जास्त काळ म्हणजे लास्टिंग गेन्स होतील असं या आर्टिकलच्या शेवटी सांगितलं आहे. तर अशा प्रकारे आपण FTA म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे भारत सरकार आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये EU आणि US सोबत करणार आहे त्याबद्दल या आर्टिकलमध्ये डिस्कस केलं. धन्यवाद.